हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या दरात घसरण झाल्यामुळे व्यापाऱ्यांच्या मनमानी विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली। या पार्श्वभूमीवर गोरेगाव इथं लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। वाशिममध्ये 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसासह गारपीट झाली। या नैसर्गिक आपत्तीचा फटका काढणीला आलेला भाजीपाला पिकांसह आंबा फळबागेला बसला। मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन भरपाई रखडली। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू। व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव पाडल्यानं शेतकरी संघटनेनं आक्रमक होत लिलाव बंद पाडला। मात्र नांदेडच्या बाजार समितीत केवळ 12.5 ते 13,000 रुपये भाव दिला जातोय। जोपर्यंत 16,000 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू न करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला। आखाती प्रदेशातील युद्धामुळे निर्यात बंदचा फटका कोकणातील आंबा बागायतदारांनाही बसलाय। मात्र कृषी निर्यातीसाठी केंद्र शासनानं 497 कोटींचं पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला। केंद्र शासनाचं निर्यातीसाठीचे प्रयत्न यशस्वी झाले तर मे महिन्याच्या उत्तरार्धात हापूसची निर्यात पुन्हा गती पकडेल अशी आशा। खरीप हंगाम 2026 साठी केंद्रानं महाराष्ट्राला 48 लाख टन खतांचा कोटा मंजूर केला। युरिया DAP सह सर्व खतांचे नियोजन करण्यात आलं। सध्या 27.44 लाख टन खतं उपलब्ध असून हा साठा एकूण कोट्याच्या 56%। 2025-26 हंगामात ऊसाच्या FRP पोटी 40,327 कोटी देय तर 38,197 कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली। थकीत रक्कम 2,130 कोटींवर आली आहे।